येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्याच्या अनेक मागण्यासाठी जे नीट परीक्षा पेपरफुटी झाली होती त्यामध्ये अनेक विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत, त्यांना न्याय मिळावा म्हणून आणि धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा दिला पाहिजे यासाठी दिल्ली येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके या नेत्यांनी अमरण उपोषण चालू केले असताना त्या ठिकाणी विद्यार्थी हे शांतपणे आंदोलन करत असताना तेथील पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला। म्हणून या ठिकाणी शंकरनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे बंदचा हाक दिले आहेत त्या बंदला आम्ही या शंकरनगर येथे कडकडीत बंद पाडून या ठिकाणी भाजप सरकारचा आणि दिल्ली पोलिसांचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत। ज्या देशातील महत्त्वाच्या पदावर विराजमान असणारे जे जज होते सूर्यकांत, त्यांनी इथल्या युवकांना कॉक्रोच म्हणून उपाधी दिली आणि येथून युवकांचा आक्रोश चालू झाला। याच आक्रोश चालू झाल्याच्या नंतर नीट पेपरफुटीचा प्रकरण घडलं। त्यानंतर अभिजित दिपकेसारख्या युवकाने देशातील तरुणांना एकत्र करून आंदोलन उभं केलं आणि इथला जे देशाच्या आणि सैनिकांच्या भल्यासाठी ज्या सोनम वांगचुक यांनी शास्त्रज्ञ यांनी गेल्या 25 दिवसापासून उपोषणाला जंतर मंतर येथे उपोषणाला बसले असता त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला, त्यांना उचलून नेऊन दवाखान्यामध्ये डांबण्यातच आलं। त्यामुळे त्यानंतर विद्यार्थ्यांनी संसदेवर कूच केली आणि तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना, शांततेत आंदोलन करत असताना इथलं सरकार लोकांना अमानुषपणे मारहाण करून महिलांच्या मुलींच्या छाताडावर पाय देऊन मारहाण केलेली आहे। इथल्या बऱ्याच दिल्ली पोलिसांनी ज्या पोलिसांच्या जागेवर नेम प्लेट असायला पाहिजे त्यांच्या प्रमुखांना विचारलं असता ते प्रमुख म्हणतात की गरमीमुळे नेम प्लेट नाही, म्हणजे एक पोलिसांना बोलवून इथले RSSचे सरकार, BJP सरकार या लोकांना विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे। त्या विद्यार्थ्यांचा निषेध, त्या विद्यार्थ्यांना मारहाण केलेला निषेध म्हणून आज शंकरनगर येथे कडकडीत बंद पाळत आहोत। जर इथला भाजप सरकार, इथले RSSचं सरकार जर या विद्यार्थ्यांना, या धर्मेंद्र प्रधान यांनी याचा जबाबदारी घेऊन जर लवकरात लवकर राजीनामा नाही दिला तर यापेक्षा जास्त मोठे आंदोलन आम्ही इथे उभारू आणि या महाराष्ट्रामध्ये कडकडीत असे चक्काजाम करू। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दिलेल्या हक्क व अधिकारानुसार नीट पेपरफुटी प्रकरणी कायदेशीर चौकशी व्हावी आणि दोषी असणाऱ्या शिक्षण मंत्र्यांविरुद्ध कारवाई व्हावी या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी आंदोलन सुरू केलं। त्या आंदोलनाला न्याय न देता येथील प्रशासकीय शासनाने उत्सव लावण्याचं काम केलं आणि अमानुष अशा विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करून मारहाण करण्यात आली। या मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। यास कारणीभूत असलेल्या शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्यांच्या आदेशाला अनुसरून आज या ठिकाणी वंचित आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जो निषेध म्हणून शंकरनगर बंद पाळण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयामध्ये आपण सर्व सहभागी आहोत। शासनाने या गंभीर घटनेची तात्काळ नोंद घेऊन या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने योग्य ती भूमिका घ्यावी। या मैदानावर सोनम वांगचुक, BJP अध्यक्ष अभिजित दिपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, ज्या विद्यार्थ्यावर या देशाच्या भविष्यावर जो अन्याय झाला, या अन्यायाचा वाटप करण्यासाठी आणि इथल्या तथाकथित शिक्षण मंत्र्याचा, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी त्यांनी गेल्या 25 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत आहेत। अद्यापही त्या आंदोलनासाठी कुठलाही राजकीय व्यक्ती, केंद्राचा मंत्री किंवा पंतप्रधान मंत्र्याचा सचिव
कोणीही व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी गेलेला नाही किंवा त्यांच्याशी विचारपूस केली नाही. काय आहे तुमचं प्रकरण, काय आहे, तुमच्या मागण्या काय आहेत, आतापर्यंत त्यांना कोणी विचारपूस केलं नाही. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. जंतर मंतर या ठिकाणी राहून सोनम वांगचुक, अजितजी जिपके यांची भेट घेतली. त्यांना जे काही आपल्या सूचना केल्या त्यानंतर आज या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने शंकरनगर या ठिकाणी आम्ही इथली व्यापार पेठ आम्ही कडकडीत बंद ठेवली. गेल्या 25 दिवसापासून नेट पेपर फुटीच्या विरोधामध्ये CDPचे फाउंडर अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांच्या गेल्या 22 ते 23 दिवसापासून त्यांचं अमर उपोषण त्या ठिकाणी चालू आहे. त्याचाच भाग म्हणून दिनांक 20 जुलै या ठिकाणी दिल्ली येथे सर्व GCPच्या फाउंडरने आदेश दिला होता की सर्व विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे येऊन जंतर मंतर येथे आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी शांततेमध्ये आंदोलन करीत असताना दिल्ली येथील सरकारच्या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना अतिशय असं जखमा होईपर्यंत त्यांनी मारलेला आहे. त्याच्या निषेधात आज या ठिकाणी शंकरनगर येथे कडकडीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येणार आहे. आणि आज हे जे आंदोलन आहे हे शासनाच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन आहे ते उग्र रूप आहे. कारण आज या देशामध्ये जे प्रस्तुत वास्तविक